अध्यक्षा सौ शीतल बोपलकर, उपाध्यक्षा सौ मीराताई वेली, सचिव हेमंत मयेकरजी, खजिनदार शीतल बोगटेजी, सहसचिव सचिन काकडेजी, अनुराधा काकू, आकांक्षा, अपूर्वा, अंकिता, सर्वांना मी मंचावर आमंत्रित करते. मी ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री राजेश जाधव यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि ब्रह्मांड संगीत कट्टा, ब्रह्मांड कट्टा परिवार या समस्त प्रवासाबद्दल त्यांनी थोडं मनोगत इथे व्यक्त करावं. धन्यवाद रुजिताजी. खरं तर मी डिस्टर्ब करणार नव्हतो, परंतु काकांच्या आठवणी आधी माझ्या मनात काय या संगीत कट्टा परिवाराच्या मनात खूप रुजलेल्या आहे. काका नसते तर खरंच संगीत कट्टा झालाही नसता, परंतु त्यांचा उत्साह बघूनच कुठेतरी वरच्याने आम्हाला क्लिक केलं, बाबा तू चालू कर. काका हा रुंदरी माणूस, खरं तर त्याच्याकडनं ही अपेक्षाच होती आणि तो तन मन धन हे करूनच ह्या संगीत कट्ट्यासाठी त्यांनी वाहिलंय. व्याधी बऱ्याच होत्या, नंतर मी त्यांचं उदाहरण देखील लोकांना द्यायचो की काका आणि संगीत कसं नातं आहे ते. परंतु आज मी कोणाचं उदाहरण देऊ असं मला झालंय. आज काकी आणि त्यांचा परिवार यांनी भरभरून आम्हाला दिलंय. का आता जेव्हा ते ब्रह्मांडमध्ये आले त्यानंतर जी आमची चळवळ चालू झाली, ब्रह्मांड कट्टा गेली 18 वर्ष सातत्याने तिसऱ्या रविवारी कार्य करतो, सामाजिक सांस्कृतिक. त्यानंतर एक एक संस्था वाढत गेल्या. त्यानंतर झालं ते वाचक कट्टा सुरू झाला, त्यानंतर झालं तो कला संस्कार सुरू झाला, त्यानंतर झालं तर ते महिला परिवार संघ सुरू झाला, त्यानंतर संगीत कट्टा सुरू झाला आणि अशा अनंत शाखा या तुम्हाला या बॅनरवर दिसतील. आणि हा फोपावत गेला ब्रह्मांड कट्टा. मलाही वाटलं नव्हतं की मी एवढं काही करेल, परंतु देवाच्या कृपेने आणि माझ्या जी आई वडिलांची कृपा आहे की तू सामाजिक कार्यासाठी वाहून घे. त्यानंतर माझ्या बायकोने देखील मला वाहून दिलं. तिने मला VRS घ्यायला लावली आणि आज मी समाजासाठी तुमच्या प्रेमाखातीर सगळं काही करतो आणि काकांचे आशीर्वाद हे सदैव माझ्या पाठीशी हे मला माहिती आहे. आज देखील मला खरं तर वाईट वाटतं की आम्हाला 6 तारखेला हा कार्यक्रम करायचा होता त्यांच्या जन्मदिनी. त्यांची आज साधारण 72वी जयंती आहे. आज असते तर आपण त्यांचा 72वा वाढदिवस साजरा केला असता, परंतु तो काळ नाही आमच्यासाठी. परंतु मी त्यांच्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करेल. जयंती बोललो का एक आनंद उत्सव तोही देखील आपण साजरा करूया. पुण्यतिथी पण त्यांची करूया आपण. का तर हे नाव आपल्याला अजरामर करायचं आहे. आज आमचे विश्वस्त दाजी शास्त्री पंशीकर देखील गेलेत, त्यामुळे ह्या दोघांना ब्रह्मांडाचे आमचे पिलर होते. आज बोधनकर ब्रह्मांडमध्ये राहतात. बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक चळवळीतली माणसं ही ब्रह्मांडमध्ये आहे. आज ब्रह्मांड कट्टा हे नाव घेतल्यानंतर लोकांना माहिती आहे अरे ब्रह्मांडचं कट्टा आहे. हा आयडेंटिफिकेशन आम्ही करून ठेवलं आहे. आज आमच्यामध्ये बरेचशी मंडळी इथे नावाजलेली आले आहेत. त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्ही काकांसाठी आलात, काकांच्या प्रेमाखातीर आलात. मी या सर्व कमिटीचे पहिले आभार व्यक्त करतो की हा इतका सुरेख कार्यक्रम केला. एकदा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही, कारण कार्यक्रम करणं म्हणजे जिगरीचं असतं. आणि ब्रह्मांड कट्टा सातत्याने महिन्याला 3 ते 4 कार्यक्रम हे लोकांना देत असतो. ब्रह्मांड कट्टा मूळ हा दर तिसऱ्या रविवारी आम्ही कार्यक्रम करतो. आज संगीत कट्ट्याच्या 5 शाखा झाल्यात. तशी रुजितांनी सांगितले की 2 शाखा तयार होतात आहेत. आता कोपरीची शाखा पुढच्या महिन्यात आपण सुरू करतोय. त्याचं जागा आम्ही बघितलेली आहेत. तिथली टीम देखील तयार झालेली आहेत. त्यानंतर कळवा आणि खारेगाव इथे हा ब्रह्मांड कट्टा पोहोचणार आहे. त्यामुळे या 7 शाखा लवकरच मी तुमचे अर्पण करणार आहेत. आणि संगीतातली जी काही कामं आहेत आणि काकांना प्रेरित जे होतं ते मी सगळं करण्याचा इथे ग्वाही देतो तुम्हाला. आणि त्यांच्या कुटुंबांनी जी आम्हाला साथ दिली, आज त्यांच्या कुटुंबाने ह्या कार्यक्रमाला आर्थिकदृष्ट्या खूप सहकार्य केले. आम्ही त्यांचे देखील आभार मानतो. अंकिता, अपूर्वा, त्यांची जावई या सगळ्यांची, त्यांची बहीण तिचे देखील आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या अध्यक्षा शीतल बोपलकर यांना विनंती करते की 2 शब्द बोलावेत. धन्यवाद रुजुता.
आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि ब्रह्मांड संगीत कट्ट्या सर्व शाखेचे पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने सगळेजण तुम्ही उपस्थित झाला. मी सगळ्यांचं स्वागत करते. हा कार्यक्रम तुम्ही नक्कीच एन्जॉय करताल आणि काका नाही आहेत असं म्हणणार नाही, कारण की प्रत्येक संगीत कट्टा जेव्हा करतो ऋतूला तर तेव्हा त्यांची एक ती खुर्ची तिथे असते, तिथे जागा ते बसलेले दिसतात. तसंच आता इथे बघत असतील आपल्याला, ते पण एन्जॉय करतील. त्यांची कमेंट असते लवली, ते म्हणतील तिकडनं. तर हा कार्यक्रम नक्कीच तुम्ही एन्जॉय करा. थँक्यू. मी काकूंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. हां, आपण काकांच्या प्रेमापोटी हे सगळे इथे आलात त्याबद्दल मी तुमचे ऋणी आहे. आणि हा संगीत कट्टा असाच फुलू दे, बहरू दे हीच सदिच्छा व्यक्त करते. तुमचं सगळ्यांचं जे बाबांवरचं प्रेम मला जे दिसते ते आम्हाला खूप भरून आले. अक्षरशः असंच प्रेम बाबांवरती राहू दे आणि हा ब्रह्मांड कट्टा खूप भरू देत आणि तुमच्या पुढील शाखांसाठी खूप खूप सदिच्छा आमच्या सगळ्यांकडून. संगीत कट्टा तो तर भरेलच, त्याची मला खात्रीच आहे. पण संगीत कट्ट्याच्या कमिटीचं जे हे प्रेम आहे, ही म्हणजे ह्यांचं एक फॅमिलीच आहे. ही म्हणजे संगीत कट्ट्याचे सगळे पदाधिकारी यांची ही एवढी मेहनत आहे. हा कार्यक्रम असा दिसतोय पण ह्याच्या मागची मेहनत या सगळ्यांची आहे. पहिले मी या सगळ्यांचे आभार मानते. आणि सेकंड म्हणजे हे बाबा, म्हणजे मी बोलूच शकत नाही, कारण बाबांविषयी बोलायचं म्हटलं तर मला फार कठीण होतं, ते मी एक्सप्रेस नाही होऊ शकत. पण राजेश काका, शीतलताई यांचे सगळ्यांचे फोन असं करणार आहे, तसं करूया, असं करूया, म्हणजे ही जी मेहनत आहे ना ही खूप जास्त आहे. त्यामुळे हा कट्टा तर भरणारच आहे इथून पुढे पण, आणि यांच्या अजून अशा खूप शाखा होतील. ब्रह्मांड कट्टा, संगीत कट्टा असाच मोठा होऊ दे हीच सदिच्छा आहे. आज प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण ते दुःखाचे नाही आहेत, आनंदाचे आहेत. आणि आनंदाचे अश्रू प्रत्येकाने घ्या. आमचे बापू सर आम्हाला सांगतात आहेत, जेव्हा तुम्हाला रडायचं असेल तेव्हा मोकळं रडा, हसायचं असेल तर हसा. तुम्ही बाथरूममध्ये जा किंवा टॉयलेटमध्ये जा, बरोबर ना बापू? त्यामुळे मनसोक्त कार्यक्रमाचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. हसायचं तिथे हसा, एन्जॉय करायचं, नाचायचं तिकडे नाचा. आणि आपण काकांनाही जयंती पित्याचं एक आपण श्रद्धांजली अर्पण करूया. एवढं बोलतो मी. धन्यवाद.